नमस्कार विद्यार्थ्यांनो. गेल्या लेक्चरला आपण बघितलं की जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावरील काय परिणाम झालेले आहेत. आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत की जागतिकीकरणाचे विचार प्रणालीवर काय परिणाम झालेले आहेत. विचार प्रणाली म्हणजे काय? विचार प्रणाली म्हणजे विचार करण्याची पद्धत किंवा आपण ज्या परंपरेने आपला विचार करत आहोत त्याला विचार प्रणाली असं म्हटलं जातं. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीने विचार करतो, विचारांची पद्धत काय किंवा परंपरा काय, सर्वसाधारण या गोष्टीला विचार प्रणाली असं म्हणलं जातं. आता जागतिकीकरणामध्ये कुठलाही घटक हा बाजूला राहिलेला नाहीये, त्याचप्रमाणे विचार प्रणाली सुद्धा जागतिकीकरणाच्या स्पर्शापासून अलिप्त राहिलेली नाही. कारण जागतिकीकरणाने जगातल्या सगळ्याच घटकांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले आहे. त्यामध्ये विचार प्रणाली सुद्धा हा घटक आज ना उद्या येणारच होता आणि तो आलेलाच आहे. मग अशा या जागतिकीकरणाचे विचार प्रणालीवर काय परिणाम झाले तर तत्पूर्वी बघण्यासाठी आपल्याला महत्वाच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की विचार प्रणालीचे किती प्रकार आहेत. जगाच्या पाठीवर ढोबळ मानाने विचार प्रणालीचे हे दोनच प्रकार पडतात. पहिली विचार प्रणाली आहे साम्यवादी विचार प्रणाली किंवा समाजवादी विचार प्रणाली आणि दुसरी येते भांडवलशाही विचार प्रणाली. मग आता ह्या ज्या विचार प्रणाली आहेत ह्या काय, किंवा त्याला दुसऱ्या शब्दाने म्हणू शकतो की साम्यवादी किंवा समाजवादी लोकशाही विचार प्रणाली किंवा भांडवलशाही लोकशाही विचार प्रणाली. मग अशा या विचार प्रणालीची उदाहरणं कुठली? साम्यवादी विचार प्रणाली किंवा साम्यवादी लोकशाहीची विचार प्रणाली आहेत सोव्हिएत रशिया, चीन, पूर्व युरोपीय राष्ट्रे, क्युबा यासारखी जी राष्ट्रे आहेत ही साम्यवादी लोकशाही किंवा साम्यवादी लोकशाहीची विचार प्रणाली मानणारी राष्ट्र. आणि भांडवलशाही लोकशाहीची विचार प्रणाली मानणारी राष्ट्र कुठली आहेत तर इंग्लंड, अमेरिका, पश्चिम युरोपीय राष्ट्र किंवा इतर जगातली जी काही अमेरिकेच्या गटातली किंवा अमेरिका प्रभावित राष्ट्र अशी आहेत ती भांडवलशाही लोकशाही विचार प्रणाली मानणारी राष्ट्र आहेत. मग या विचार प्रणालीचा जागतिकीकरणाचा आणि अर्थव्यवस्थेचा काय संबंध येतो? या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. अर्थव्यवस्थेचा जागतिकीकरणाशी संबंध येतो. आता इथं जी अर्थव्यवस्था सांगितलेली आहे या जागतिकीकरणाचा अर्थव्यवस्थेशी डायरेक्ट संबंध आहे आणि अर्थव्यवस्थेचा विचार प्रणालीशी डायरेक्ट संबंध आहे. म्हणजे काय? आता विचार प्रणाली, अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण या तीन गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर डायरेक्ट संबंध म्हणजे प्रत्यक्ष संबंध किंवा अप्रत्यक्ष संबंध हा येत असतो. आता काय आहे बघा, कारण विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा मुळात खूप घनिष्ठ संबंध आहे किंवा जवळचा संबंध आहे. कारण विचार प्रणाली हा जो घटक आहे तो राजकीय घटक आहे. हा जो विचार प्रणाली घटक जो म्हणतो आपण तो कसला आहे? राजकीय घटक आहे. म्हणून प्रत्येक राष्ट्र आपल्या अर्थव्यवस्थेची रचना ही आपल्या विचार प्रणालीनुसारच बनवत असते. इथं एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे, ज्या राष्ट्राची जशी विचार प्रणाली त्या राष्ट्राची तशी अर्थव्यवस्था किंवा त्या अर्थव्यवस्थेची रचना हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. समाजवादी विचारसरणी असणारी राष्ट्र भांडवलशाही कुठल्याही परिस्थितीमध्ये ते स्वीकारत नाहीयेत किंवा भांडवलशाही विचार प्रणालीवाली राष्ट्र समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारणार नाहीत. जशी ज्यांची विचार प्रणाली तशी त्यांची अर्थव्यवस्थेची रचना हा मुद्दा इथं लक्षातच घेतला पाहिजे. आणि त्यात काही विशेष असं सोपाच आहे. जशी रचना जशी रचना त्यांच्या विचार प्रणालीची तशीच त्यांच्या अर्थव्यवस्थेची. मग आता यानुसार अर्थव्यवस्थांचे सुद्धा तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्था, दुसरा आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि तिसरा एक प्रकार काळाच्या ओघात निर्माण झाला तो आहे मिश्र अर्थव्यवस्था. तीन अर्थव्यवस्था लक्षात घेतल्या पाहिजेत कारण जागतिकीकरणामध्ये सध्या या तीनच अर्थव्यवस्था आहेत. तर
या तिन्ही अर्थव्यवस्थांचं आपण स्वतंत्रपणे विश्लेषण पाहूया. पहिल्यांदा बघणार आहोत आपण साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय. आता या ज्या अर्थव्यवस्था, ही जी साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी उद्योगांना किंवा सार्वजनिक उद्योगांना खूप महत्व असतं. इथं महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्यायचा. साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी उद्योगधंद्यांना प्रचंड महत्व आहे. म्हणजे सगळ्यात जास्त प्राधान्य कुणाला दिलं जातं, तर सरकारी उद्योग किंवा सार्वजनिक, ज्याची कुठलीही खाजगी मालकी नाही. आणि हा म्हणजे या अर्थव्यवस्थेत काय, कुठलाही मोठा असो किंवा अति मोठा किंवा मध्यम उद्योग, तसेच अति महत्वाचा किंवा महत्वाचा उद्योग जो असतो तो सरकारी मालकीचा असतो. एक लक्षात घ्या, कुठलाही साम्यवादी अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा, मोठा, अति महत्वाचा जो उद्योग आहे तो कुणाच्या मालकीचा असतो, तर सरकारी मालकीचा असतो. इथं खाजगी उद्योगांना अतिशय कमी वाव आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मग आता अशी कुठली उद्योग आहे जिथं सरकारी उद्योग अति महत्वाचे मानले जातात किंवा सरकारी उद्योग सरकारच तो उद्योग करतं. उदाहरण घ्यायचे झाले तर रेल्वेचे, आता रेल्वे या उद्योगामध्ये अनेक गोष्टी येतात. रेल्वे मार्ग तयार करणे, रेल्वे गाड्या तयार करणे आणि रेल्वेची वाहतूक करणे, या तीन मुख्य गोष्टी येतात. आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करणे. आज भारतातला सगळ्यात मोठा सार्वजनिक उद्योग जर कुठला असेल तर रेल्वे उद्योग आहे. रेल्वे मंत्रालयाकडे किंवा रेल्वे खात्याकडे आज जितक्या लाख कामगारांची संख्या आहे तितकी कुठल्याच विभागाकडे नाही. म्हणजे अगदी आपण संरक्षण विभागाचं जरी उदाहरण घेतलं तरी सगळ्यात जास्त, त्यापेक्षा जास्त हे रेल्वे खाते सगळ्यात मोठं खातं आहे आणि रेल्वेकडे सगळ्यात जास्त कर्मचारी वर्ग आहे. मग असा रेल्वे, मग रेल्वे बांधणी असेल म्हणजे इंजिनची निर्मिती, गाड्यांची निर्मिती, रेल्वे मार्गांची निर्मिती, ते रूळ तयार करणे, त्यांचे मार्ग तयार करणे, ह्या गोष्टी. दुसरा येतो संरक्षण हा विभाग, म्हणजे देशाचं संरक्षण करणं. मग ते लष्कर, नौदल, हवाई दल, या तिन्ही जे आहेत ही जबाबदारी कुणाची असते, सरकारची असते. आणि त्या संदर्भातले उद्योग किंवा त्या संबंधित उद्योग हे सुद्धा सरकारी मालकीचे असतात. म्हणजे काय येणार यामध्ये, संरक्षण साहित्य निर्मिती. मग संरक्षण साहित्य निर्मिती असली म्हणजे अगदी छोट्या हत्यारापासून ते मोठ्या बॉम्ब, मिसाईल किंवा लढाऊ जहाज किंवा लढाऊ विमानांच्या पर्यंत हे जे संरक्षण साहित्य आहे हे निर्माण करण्याचे उद्योग हे कुणाच्या मालकीचे असतात, सरकारी मालकीचे असतात. तिसरा येतो कुठला, वीज निर्मिती. वीज निर्मिती आज आपण बघतो की सरकारी मालकीची आहे. काही ठिकाणी खाजगी उद्योग दिसून येतात, पण मुख्यत्वे करे कुणाला आहे, सरकारी मालकीचा. धरण उभारणी आज आपण बघतो 100% धरणं ही कुणाच्या मालकीची, सरकारनं निर्माण केलेली आणि सरकारी मालकीची आहेत. विमान वाहतूक, आज खाजगी विमान कंपन्या सुद्धा आहेत, पण मुख्य करून सरकारी विमान वाहतूक ही पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा आहे. मग ती विमान निर्मिती असेल. टेलिफोन क्षेत्रामध्ये खाजगी आपण बघतो, पण महत्वाची आज सुद्धा मोठी कंपनी जर कुठली असेल तर सरकारी कंपनी आहे. पेट्रोलियम उत्पादन, बँक आणि खाजगी किंवा सरकारी विमा कंपन्या, हे जे सगळं बघितलं, हे जे महत्वाचे आणि अतिमहत्वाचे उद्योग आहेत हे साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सगळे सरकारी मालकीचे. म्हणजे रेल्वे असू दे, संरक्षण साहित्य निर्मिती असू दे, वीज निर्मिती, धरण उभारणी, टेलिफोन सेवा, रस्ते महामार्ग बांधणी, मोठ्या बँका असू देत, विमा कंपन्या किंवा पेट्रोलियम उत्पादन, ही जे महत्वाचे अतिमहत्वाचे उद्योग आहेत हे साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये कुणाच्या मालकीचे असतात, तर ते असतात सरकारच्या मालकीचे. कळालं? आता दुसरी अर्थव्यवस्था आपण बघणार आहोत ती म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता ही अर्थव्यवस्था जी आहे ही बरोबर याच्या विरुद्ध आहे. यात काय येतं, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये
खाजगी उद्योगाला खूप महत्व आहे. इथं जसं सरकारी उद्योगाला खूप महत्व, तसं भांडवलशाहीमध्ये खाजगी उद्योगाला खूप महत्व. तिथं कोणताही मोठा उद्योग असू दे किंवा महत्वाचा उद्योग असू दे किंवा अतिमहत्वाचा उद्योग, हा इथं खाजगी मालकीचा असतो. आता इथलं उदाहरण जर सॉरी एक राहिले साम्यवादीमध्ये आपण जर घेतलं तर तो भारताच्या बाबतीत आपण उदाहरण घेऊ शकतो सध्या जे आहे ते. आता भांडवलशाहीमध्ये बघितलं सगळे महत्वाचे, अतिमहत्वाचे आणि मोठे उद्योग हे कोणाच्या मालकीचे आहेत, तर ते आहेत खाजगी मालकीचे असतात. आता इथं भांडवलशाहीमध्ये रेल्वे, रेल्वे जशी इथं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी मालकीची आहे, तिथं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ती खाजगी मालकीची असते. आज अमेरिकेसारख्या देशामध्ये रेल्वे सेवा या खाजगी मालकीच्या आहेत. संरक्षण साहित्य निर्मिती, तिथं संरक्षण साहित्य निर्माण करणाऱ्या काही खाजगी कंपन्या आहेत. वीज निर्मिती, वीज निर्मिती किंवा वीज पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपन्या इथं भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आहेत. विमान बांधणी असतील, टेलिफोन सेवा असतील किंवा मोठमोठ्या बँका असतील किंवा विमा कंपन्या, ह्या सगळ्या ज्या आहेत हे मोठमोठे उद्योग हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सगळे खाजगी मालकीचे असतात. म्हणजे जिथं मोठे आणि महत्वाचे उद्योग आणि अतिमहत्वाचे उद्योग समाजवादी अर्थव्यवस्थेत सरकारी मालकीचे असतात, त्याचप्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सगळे अतिमहत्वाचे, महत्वाचे मोठे उद्योग हे कुणाच्या मालकीचे आहेत, खाजगी मालकीचे असतात. हा बरोबर या दोघांच्या मधला फरक आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. लक्षात ठेवायचं की इथं आणि या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी उद्योगधंद्यांना फारसा वाव नसतो. म्हणजे अगदी किरकोळ बाबतीतच सरकार तिथं फक्त महत्वाची भूमिका, म्हणजे अगदी कर गोळा करणे, म्हणजे टॅक्स वगैरे जे आपण म्हणतो, हे एवढेच उद्योग फक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी मालकीचे आहेत. अन्यथा तुम्ही अमेरिकेसारख्या देशात जर बघितलं, इंग्लंड, अमेरिकेने जे भांडवलशाही ज्यांनी 100% स्वीकारलेली आहे, खाजगीकरण ज्यांनी 100% स्वीकारलेलं आहे, तिथं सगळे मोठे उद्योग हे खाजगी मालकीचे असलेले आपल्याला दिसून येतात. हा मुख्य फरक आहे विचार प्रणालींमधल्या अर्थव्यवस्थांमध्ये झालेला. म्हणजे जशी विचार प्रणाली तशी त्यांची अर्थव्यवस्था. आणि आता या सगळ्यानंतर एक तिसरा विचार प्रवाह निर्माण झाला मिश्र अर्थव्यवस्थेचा. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, या समाजवादाची आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थेची दोन्हीच एकत्रीकरण असं म्हणू शकतो. आता थोडक्यात मिश्र अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो, तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था यांचे एकत्रीकरण असं म्हणू शकतो. आता तसं पाहिलं तर याची जी सुरुवात आहे ती भारतातूनच झाली म्हणायला काही हरकत नाही. कारण काय, भारतासारखं राष्ट्र हे समाजवादी तत्व मानणारं आहे आणि त्याचबरोबर खाजगी उद्योग क्षेत्राला देखील प्रोत्साहन देणारे आहे. येथील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांना समान महत्व असलेलं दिसून येतं. हे महत्वाचा मुद्दा आहे. इथं भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय दिसतो, भारतानं समाजवादी तत्व तर स्वीकारलेली आहेत, पण खाजगी उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं तत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळं इथं जे आहे हे काय आहे की दोन्ही प्रकारच्या उद्योग क्षेत्रांना एक प्रकारे समान महत्व असलेलं दिसून येतं. पण इथं एक मुद्दा एक लक्षात घ्यायचा आहे, कुठलाही अतिमहत्वाचा प्रचंड मोठा उद्योग हा सरकारी मालकीचा असतो. मिश्र अर्थव्यवस्थेतलं एक वैशिष्ट्य काय, अतिमहत्वाचा उद्योग किंवा मोठा उद्योग जो आहे तो कुणाच्या मालकीचा आहे, तर तो सरकारी मालकीचा. उदाहरणार्थ कुठलं, रेल्वे बांधणी, रेल्वे वाहतूक, विमान बांधणी, विमान वाहतूक, संरक्षण साहित्य निर्मिती, मध्यवर्ती बँका, टेलिफोन, पेट्रोलियम उत्पादने, धरण उभारणी, या ज्या गोष्टी आहेत ह्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी मालकीच्या असतात. आणि पण त्याच सोबत जसे महत्वाचे व मध्यम उद्योग जे आहेत ते खाजगी मालकीचे. जसे आता लहान विमान असतील तर ते खाजगी मालकीचे आहेत. विमान वाहतूक आज आपण बघतो की एअर इंडिया सारखी कंपनी सरकारी मालकीची आहे, तिथं किंगफिशर सारखे किंवा स्पाइस जेट सारख्या कंपन्या ह्या कुठल्या आहेत, खाजगी मालकीच्या आहेत.
बँका बँका आपण बघतो, सरकारी मालकीच्या बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ पटियाला, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ कर्नाटका, या सरकारी मालकीच्या बँका बघतो. त्याच सोबत खाजगी मालकीच्या सुद्धा बँका आहेत. कुठल्या? ICICI असेल, HDFC असेल, बजाज, कोटक महिंद्रा बँक असेल, या ज्या सारख्या बँका आहेत किंवा विमा कंपन्या आहेत, ह्या आपल्याला दिसून येतात सरकारी उद्योगाच्या बरोबरीने या अर्थव्यवस्थेमध्ये काम करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आज आपण असं बघितलं की जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी अशी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्याला काय म्हटलं जातं? आता ह्या 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था निर्माण झाल्या. ह्याच्यामध्ये काय पुढे निर्माण झालं तर आजच्या जागतिकीकरणामध्ये आपल्याला एक प्रभावी विचार प्रणाली आणि अर्थव्यवस्था आपल्याला अशी दिसून येते. त्याला आपण काय म्हणतो की बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं आपण त्याला म्हणू शकतो. ह्या वरच्या या तिन्ही ज्या अर्थव्यवस्था आहेत यांचा एकच उद्देश आहे, बाजारपेठ काबीज करणे. मग कुठलं असेल? समाजवादी अर्थव्यवस्थेचा तेच उद्देश आहे, भांडवलशाहीचंही तेच आहे आणि मिश्र अर्थव्यवस्थेचं सुद्धा तेच आहे. म्हणून याला आपण समाजवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था सुद्धा म्हणू शकतो, भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणू शकतो, किंवा मिश्र अर्थव्यवस्थीय बाजारपेठी अर्थव्यवस्था म्हणू शकतो, किंवा भारताच्या बाबतीत याला आर्थिक उदारीकरण असं देखील याला म्हटलं जात. इथपर्यंतचा मुद्दा कळाला. याच्या पुढचा मुद्दा आपण घ्यायचा आहे, जागतिकीकरणाचे तंत्रज्ञानावरील परिणाम. जागतिकीकरणाचे तंत्रज्ञानावर काय परिणाम झाले ते परिणाम आपण बघणार आहोत. जागतिकीकरणाचे तंत्रज्ञानावरील काय परिणाम झाले ते बघणार आहोत, ते पुढच्या लेक्चरला.